बाळासाहेबांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेचं वृत्त, तर मातोश्री बाहेर कार्यकर्त्यांची पुन्हा गर्दी। बांद्रा कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त कुमक रस्त्यावर रॅपिड ऍक्शन फोर्सही तैनात। बाळासाहेब युद्धासारखे लढतायत, शिवसेना प्रमुखांच्या भेटीनंतर अमिताभ बच्चन यांची ट्विटरवर प्रतिक्रिया। आम्ही आशा सोडलेली नाही, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचंही आवाहन। राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द, बाळासाहेबांच्या प्रकृतीमुळे दौरा रद्द केल्याची शक्यता। आता बातम्या विस्ताराने। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलंय। बाळासाहेब काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर असल्याचं कळतंय। दिलासादायक बाब म्हणजे बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असल्याचंही कळतंय। तज्ञ डॉक्टरांची एक टीम मातोश्रीमध्येच बाळासाहेबांवर उपचार करतायत। बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या वाढत्या गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बांद्र्यामध्ये पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे। शिवाय रॅपिड ऍक्शन फोर्सही तैनात करण्यात आलाय। परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आलं असून गरज पडल्यास वाहतुकीच्या मार्गात बदलही करण्यात येणार आहेत। बाळासाहेबांचं आयुष्य एखाद्या योद्ध्यासारखं आहे। आजही बाळासाहेब योद्ध्यासारखेच लढत आहेत, असं अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लिहिलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन याच्यासह मातोश्रीवर दाखल झाले। मात्र कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे बिग बी आणि अभिषेकला किरकोळ दुखापत झाली। पण घरी परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला। आम्ही आशा सोडलेली नाही, बाळासाहेब लवकरच बरे होतील, संयम ठेवा, शांतता राखा, असं आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं। बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्री मोठ्या प्रमाणावर मातोश्री बाहेर गर्दी केली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आलाय। दौरा रद्द होण्यामागचं कारण स्पष्ट नसलं तरी बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या वृत्तामुळेच दौरा रद्द झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रणव मुखर्जी मुंबईत जमनालाल बजाज पुरस्कार सोहळ्यासाठी तर शिर्डीत श्री साई निवास धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी येणार होते। 15 आणि 16 असे 2 दिवस प्रणव मुखर्जींचा दौरा आखण्यात आला होता।